नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे पुरी भाजी। मस्त झणझणीत अशी बटाट्याची भाजी आणि कमी तेलकट खुसखुशीत अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। या गुढीपाडव्याला या पद्धतीने पुरी भाजी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तर सगळ्यात पहिला मी बटाट्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत किंवा अशा प्रकारे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि कुकरच्या भांड्यामध्ये मी शिजवून घेणार आहे। त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे। त्याचबरोबर कुकरमध्ये सुद्धा थोडं पाणी घालू आणि बटाटे घातलेलं कुकरचं भांडं आहे ते कुकरमध्ये ठेवून देऊ आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ। 2 शिट्ट्या करून घेतल्यानंतर बघू शकताय बटाटे छान मऊसर असे शिजलेले आहेत। आता बटाट्यांची सालं काढून टाकू आणि बारीक असे बटाटे चिरून घेऊ। तुम्ही हवं तर अख्खे बटाटे कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता। तर बटाटे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण लहान आहे त्यामुळे 8 ते 10 वापरलेले आहेत लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे। हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बटाट्याच्या भाजीसाठी वाटण तयार झालेलं आहे किंवा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। आता आपण भाजी फोडणीला घालू। त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेऊ। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी घालू। जिरं मोहरी तडतडल्यानंतर 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालू। कढीपत्त्याची पानं घालू आणि कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेऊ। कांदा पातळ असा उभा चिरून घ्यायचा म्हणजे भाजीमध्ये खाताना मस्त लागतो। तर कांदा मस्त सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे, जास्त लालसर असा परतून घ्यायचा नाही। आता यामध्ये पाव चमचा हळद घालू। छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि हळद थोडी तेलामध्ये परतून घेऊ। हळद परतून घेतल्यानंतर अर्धी वाटी मी ताजे वाटाणे घातलेले आहेत। ताजे वाटाणे थोडे तेलामध्ये परतून घेऊ। ताजे वाटाणे परतून घेतल्यानंतर बारीक गॅस करून 2 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवू म्हणजे ताजे वाटाणे थोडे शिजले जातील। तर 2 मिनिटं झालेले आहेत आणि मऊसर असे वाटाणे शिजलेले आहेत। आता यामध्ये तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण घालू आणि हे वाटण थोडं तेलामध्ये परतून घेऊ। बारीक गॅस करूनच वाटण छान परतून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे आलं लसूणचा कच्चा वास आहे तो निघून जातो आणि वाटण सुद्धा करपत नाही। तर बघू शकताय हिरव्या मिरचीचं वाटण मी परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू। आत्ताच वाटण परतून झाल्यानंतर मीठ घालायचं म्हणजे वाटाण्याला आणि बटाट्याला सुद्धा मीठ लागतं। आता यामध्ये उकडलेले बटाटे घालू बारीक चिरलेले। आता या बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊ। बारीक गॅस करूनच मिक्स करायची म्हणजे भाजी लागत नाही कढईला। मिक्स करून झाल्यानंतर गॅस बारीक करून यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवू म्हणजे मसाल्याची चव भाजीमध्ये छान उतरते। तर जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत आणि भाजी तयार झालेली आहे। अधूनमधून चमच्याने मी भाजी मिक्स करून घेतलेली 1 ते 2 वेळा म्हणजे कढईला लागत नाही। बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। तुम्हाला ताजे वाटाणे घालायचे नसतील तर फक्त बटाटा घालून सुद्धा ही भाजी बनवू शकता। बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेऊ। त्यासाठी 2 वाट्या फुल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये। त्याचबरोबर यामध्ये 4 चमचे रवा घालू। रवा घातल्यामुळे मस्त पुऱ्या खुसखुशीत होतात आणि कमी तेलकट अशा होतात। एका वाटीसाठी 2 चमचे रवा घालायचा। मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे 4 चमचे रवा घातलेला आहे। यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालू आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर असं। पुऱ्या लाटता येईल इतपत घट्टसर हे पीठ आपण मळून घेऊ। पीठ जर जास्त मऊसर असं झालं तर पुऱ्या फुगत नाहीत आणि तेलकट अशा होतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। पीठ मिक्स करून झाल्यानंतर हाताने छान 5 मिनिटांसाठी हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या छान खुसखुशीत अशा होतात। बघू शकताय घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून ठेवू असंच म्हणजे गव्हाच्या पिठासोबत रवा सुद्धा छान भिजला जातो।
तर जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत आणि पुरीसाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता हाताने छान एकदा मळून घेऊ आणि एकसारखे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। लिंबापेक्षा थोडे लहान असे गोळे तयार केलेले आहेत। पुरी जास्त पातळ अशी लाटायची नाही, थोडी जाडसरच लाटायची, त्यामुळे गोळे लहान असे करू नका। आता आपण पुरी लाटायला घेऊ। पुरी लाटताना पोळपोटाला थोडं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे अलगद हाताने अशी पुरी गोलसर लाटून घ्यायची। जास्त पातळ अशी लाटायची नाही, पातळ जर लाटली तर फुगत नाही पुरी। तर बघू शकताय एक पुरी लाटून तयार झालेली आहे। अशाच प्रकारे थोडंसं पोळपोटाला तेल लावून पुऱ्या लाटून घेऊ आणि गरमागरम अशा या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर पुरी तळण्यासाठी तेल मी गरम करून घेतलेलं आहे। तेलामध्ये पिठाचा छोटा गोळा सोडू आणि तुम्ही बघू शकताय पटकन वरती आलेला आहे, म्हणजे समजायचं पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं आहे। तेलामध्ये आता एक पुरी तळण्यासाठी सोडू आणि मोठ्या गॅसवरतीच ही पुरी छान तळून घ्यायची आहे सोनेरी रंगावरती। पुरी तळताना सारखी पलटायची नाही, फक्त 2 ते 3 वेळाच पुरी पलटायची झाऱ्याने, म्हणजे जास्त तेलकट अशी होत नाही। तर बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती पुरी मी दोन्ही बाजूनी तळून घेतलेली आहे। तेल पूर्ण निथळून प्लेटमध्ये काढून घेऊ। याच पद्धतीने उरलेल्या सर्व पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळताना मोठ्या गॅसवरतीच तळायच्या, म्हणजे मस्त फुलतात। त्याचबरोबर पुरी सारखी पलटायची नाही, म्हणजे ती जास्त तेलकट होत नाही। या पद्धतीने जर पुऱ्या तयार केल्या तर खुसखुशीत आणि कमी तेलकट अशा या पुऱ्या तयार होतात। थोड्या तळलेल्या पुऱ्या मी ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त टुमटुमीत अशा फुगलेल्या आहेत आणि हाताला जरा सुद्धा तेल लागत नाही, कमी तेलकट अशा तयार झालेल्या आहेत। आता आपण तयार केलेली पुरी भाजी ताटामध्ये काढून घेऊ। तुम्हाला जर ही पुरी भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।